क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 117 कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघासाठी 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे। कळवण सुरगाणा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शांततेत पार पडले। यात कळवण सुरगाणा मतदारसंघात 78.43% इतके विक्रमी मतदान झाले आहे। या मतदारसंघाची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा कळवण नाशिक मार्गावर होणार आहे। या मतमोजणीसाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी 5 वाजता मतमोजणी कक्षात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत। त्यामध्ये एकूण 20 टेबलावर एकूण 25 फेऱ्या मतमोजणीसाठी होणार आहेत। त्यापैकी 14 टेबल बूथसाठी असतील तर 5 टेबल पोस्टल मतदानासाठी आणि 1 टेबल सैनिक मतदानासाठी असणार आहे। या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 70 कर्मचारी ARO 1 निवडणूक निरीक्षक असणार आहे। तसेच मतमोजणी कक्ष परिसरात पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी पासेस वितरण केले जाणार आहेत। पास शिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही। मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे। सदर मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच पत्रकार बांधवांसाठी मतमोजणी केंद्राबाहेर मीडिया कक्ष तयार करण्यात आलेला आहे। फेरनिहाय मतमोजणीची आकडेवारी मीडिया कक्षामध्ये पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। वरील प्रमाणे प्रशासनाकडून कळवण सुरगाणा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अकुनुरी नरेश व हृदयस वारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।